गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संहारी. अव्यक्तते आकारले, अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत. भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संहारी. तुका म्हणे पूर्वी इच्छा, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. विठ्ठल विठ्ठल मंगल भवन अमंगल हारी. द्रव उसो दशरथ आजीर बिहारी. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. जय 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 हनुमान कुसाई. कृपा करहु गुरुदेव की नाई. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. जय राम जय राम जय राम. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संवारी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संताची या, दुसरी चरण संताची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. वर्णानामर्थ संगाणाम रसानाम छंदसामपि. मंगलानांच करतार वंदे वाणी विनायकौ. जो सुमिरत सिद्धी होय गणनायक करी वरवदन. करऊ अनुग्रह सोय बुद्धिरासी शुभगुण सदन. सियावर रामचंद्र पद जय शरण. शंकर हरि ओम जय जय सिया राम. जो सुमिरत सिद्धी होय गणनायक करिवर वदन. करऊ अनुग्रह सोय बुद्धिराश शुभगुण सदन. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संहारी. सद्गण चिद्गण आनंदगण करुणालय भक्तवत्सल भगवंताच्या कृपेनं आता आपण दत्त जन्मोत्सव साजरा करून राहिलेलो आहोत.
आणि तद्निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग या प्रसंगामध्ये जन्माचं वर्णन करणारा वृक्ष, जन्माचं आणि भगवंताच्या कार्याचं वर्णन करणारा अभंग. कारण भगवान वास्तविक, आपण लौकिकात त्याला जन्म म्हणतो, पण जन्म नाही, हे प्राकट्य आहे. जन्म जीवाचा होतो, देवाचा नाही. जो नाही तो जन्माला येतो ना, जो आहे तो जन्माला काय, तो आहेच आहे. आणि भगवान 3 रूपामध्ये असतो महाराज. उपासनेमध्ये 3 आहे. एक निर्गुण निराकार, एक सगुण निराकार दुसरा, आणि तिसरा सगुण साकार. आता जो प्रकट होतो तो सगुण साकार रूपामध्ये, परंतु दुसरं एक रूप आहे की त्याला आकार नाही पण गुण आहेत, आणि तिसरं गुणही नाही आणि आकार नाही, निर्गुण निराकार. असे 3 प्रकारची उपासना चालते. आज जे प्राकट्य आहे हे सगुण साकार रूपाचं आहे. भगवंताचे तसे अवतार भागवतामध्ये 24 वर्णन केले, आणि त्यातही मुख्य 10 दशावतार मानले जातात. परंतु रूप भगवंताचे बघितले तर अनंत आहे महाराज. अनंत, अंतच येत नाही त्याच्यावाला. हे तर कार्य करण्यासाठी ठराविक अवतार झाले, पण किती रूपामध्ये भगवान कार्य करतो माऊली स्पष्ट वर्णन करतात. अनंत रूपे अनंत वेशे देखले दासी, अनंत रूपे अनंत वेशे देखले दासी, अनंत रूपे अनंत वेशे देखले दासी, अनंत रूपे अनंत वेशे देखले दासी. बाबा भगवान कैसी, परमात्मा ठराविक आकाराला येतो, अवतार धारण करतो. पण का, कशासाठी अवतार घेतो? गीताकाराने याचं स्पष्ट कारण सांगितलेले महाराज. प्रसिद्ध श्लोक आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 3 कारण सांगितले. साधूंचं परित्राण, परित्राणाय साधूनां आणि विनाशाय दुष्कृतां, दुष्टांचा नाश, साधूंचं परित्राण, आणि तिसरं धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान अवतरित होतो. मग मूळ उद्देश आहे साधूंचं परित्राण, पहिला उद्देश खरा आहे. मग आले तर भक्तांना जे त्रास देणारे दुष्ट आहेत त्यांचाही नाश करून जातात, आणि त्या दुष्टांमुळे जो अधर्म फैलला असतो त्या धर्माची संस्थापना करतात. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. अपुन्या पायसी भक्त जना, अपुन्या पायसी भक्त जना, मरुसी साठी मरुसी
अंबरुतीसाठी जन्म सोचिले आपुल्या पायीची भक्तया आपुल्या पायीची भक्तया अंबरुतीसाठी जन्म सोचिले अंबरुतीसाठी जन्म सोचिले भक्त रक्षावया अवतार ही शिवा. भक्तांचं रक्षण करण्यासाठी मुख्य महाराज कारण आहे आणि हे गौण कारण दोन आहे. त्यातही धर्मसंस्थापना वास्तविक धर्माची स्थापना नाही करत देव. धर्म अनादी आहे. जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून धर्म स्थापित. आपला सनातन धर्म आहे ना हा स्थापित नाही, बाकीच्यांचे स्थापक आहे. मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबराच्या अगोदर बिलकुल नव्हता, तदनंतर सुरू झाला आहे. ख्रिश्चन धर्म येशूच्या अगोदर त्याचं नाव देखील नव्हतं. येशूचा जन्म झाला आणि ख्रिश्चन धर्माचं झाले. पण आपला धर्म तसा नाही आहे. आपल्या धर्माला अनादी शब्द वापरलेला आहे, पहिल्यापासून आहे तो. भगवान फक्त त्याची संस्थापना करतो. आये तू का मने धर्म संस्थापन केला नारायण अवतार केला नारायण अवतार. आये तू का मने धर्म संस्थापन केला नारायण अवतार केला नारायण अवतार. आये तू का मने धर्म संस्थापन आये तुका मने धर्म संस्थापन केला नारायण अवतार केला नारायण अवतार. आये तुका मने धर्म संस्थापन केला नारायण अवतार केला नारायण अवतार. म्हणून याही ठिकाणी संस्थापने शब्द वापरलेला आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. श्लोकातही धर्म संस्थापनार्थाय संभवामी. स्थापना शब्द नाही वापरला, संस्थापना. जसं विस्तवावरती राखुंडी आली का फुंकर मारली का त्याला निखार येतं, तसं धर्माला ग्लानी आली तर भगवान धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी संस्थापना करतात. स्थापना शब्द नाही, संस्थापना. अगदी सर्व ग्रंथांनी याचाच उल्लेख आहे महाराज. जब जब होई धर्म कई हानी, जब जब होई धर्म कई हानी, बाढई असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपानिधि सज्जन पीरा. जब जब होय धर्म कई हानि, बाढई असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. निश्चित झालं भक्तांचं रक्षण, दुष्टांचं महाराज उद्धार. मारणं नाही, दुष्टांचा उद्धार करतात भगवान. आणि धर्माची संस्थापना. 3 कार्य आहे. मग दुष्टांना मारण्यासाठी भगवान हातामध्ये शस्त्र घेतात. तसं आपला पांडुरंग भगवान आहे, हातात शस्त्र नाही आहे. केवळ भक्तांना आनंद देण्यासाठी अवतार आहे. पण इतर अवतारांच्या हातामध्ये महाराज शस्त्र आहे. याचं कारण भगवान आश्वासन देतात, तुम्ही शस्त्र धरू नका, मी आहे रक्षक. तुम्ही फक्त धर्माचं पालन करा. धर्माचं रक्षण करणारे. आपण धर्माचं पालन करत नाही म्हणून त्रास आहे महाराज. नाहीतर भगवंतानी जबाबदारी घेतली रक्षण करण्याची, तरी परंतु त्रास काय आपल्याला? फक्त धर्माचं आपल्याला आपली जबाबदारी धर्माचं पालन करणं.
आणि भगवान मात्र धर्माचं रक्षण करणारे आहेत. आणि म्हणून यासाठी शस्त्र हातात घ्यायचं कशासाठी की एक तर मला शस्त्र हातामध्ये असल्यावरती ज्याच्या हातात शस्त्र आहे दुष्ट माणसं त्याला घाबरतात, नाही चालवलं तरी घाबरतात. आणि शस्त्र असल्यावरती जर प्रसंग आला नाहीच त्याने ऐकलं तर त्याला पण आपल्याला मारण्याचा अधिकार नाही बरं का महाराज. आपल्या धर्मामध्ये वास्तविक हिंदू धर्म आहे ना, हिंदू धर्माचा अर्थच होतो हिंसेपासून दूर राहतो, त्याचं नाव हिंदू. हिंसेपासून दूर त्याचं नाव हिंदू आहे. पण अलीकडे हिंदू म्हणवतात आणि हिंसाही करतात, नको खायला ते खातात. अहिंसक आहे तोच हिंदू आहे ना. हिंदुत्वाचं रक्षण करण्याचं पालन करण्याची गरज आहे महाराज. रक्षण करण्याची भगवंताने जबाबदारी घेतलेली, पण पालना कोणी करत नाही. संतांनी ते काम घेतलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि भगवंताचं काम धर्माचं रक्षण करणं आहे. आणि रक्षणासाठी भगवंतानी दुष्टांना मारण्यासाठी हातात शस्त्र घेतलंय. याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्याच्या घेऊनिया चक्र गदा, 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 घेऊनिया चक्र गदा. हाची धंदा करतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करतो, हाची धंदा करतो, हाची धंदा करतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करतो, हाची धंदा करीतो. भक्तारा के पाया पाची, 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 भक्तारा के पाया पाची. नमो नारायण महाराज या हरिओम महाराज आले आमचे. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. महाराज आज ज्याचं प्राकट्य आहे ना, वास्तविक भिक्षा मागणारा देव बरं का. भिक्षा मागतो तरी पण शस्त्र हातामध्ये आहे. विशेषता अशी आहे भगवा दत्तात्रयाने स्पष्ट त्यांच्या रूपाच्या वर अभंग जो आहे ना, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर. महाराज शस्त्राशिवाय तुम्हाला भगवान सापडणार नाही. बहुतांश हातामध्ये शस्त्र, बहुतांश अवताराच्या हातामध्ये शस्त्र आहे. कारण शस्त्र हे भक्तरक्षणाचा सहाय्यक आहे. शंख चक्र गदा पद्म सहित करी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, शंख चक्र गदा पद्म
सहित करी शंख चक्र गदा पद्म सहित हरी अवताराच्या राशी तुहा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी अवताराच्या राशी तुहा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म हरी शंख चक्र गदा पद्म सहित राशी महाराज अनंत रूपामध्ये परमात्मा प्रगट असल्या आपण बघितलं, परंतु शस्त्र धारण बहुतेक अवतारांमध्ये, बहुतेक का म्हणतो मी, काहींमध्ये आवश्यकता नाही त्याची, पण ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे शस्त्र धारण केलेलं आहे. आणि आपल्याला शास्त्र धारण करायचे, भगवान शस्त्र धारण करतो. आपल्याला धर्माचं पालन करायचे, भगवान धर्माचं संरक्षण करतो. भगवंताचं कार्य वेगळे, पण आपण भक्त बनलो तर रक्षण होणार महाराज. कारण रक्षण भक्ताचं करतो भगवान, इतरांचं नाही. पहिलं भक्त बनणं गरजेचं आहे. आणि हे कार्य भगवंताचं असल्यामुळं तो खूप बरं आहे. पहिल्याच चरणामध्ये शंख चक्र गदा हाती हाची धंदा करीतो, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो महाराज. कारण आपण जो धंदा करतो ना, हा निर्वाहापुरतं करतो. भगवंताला निर्वाह करण्याची आवश्यकता नाही. त्याचा धंदा आहे फक्त भक्ताचं रक्षण करणं. जो जो भक्त भक्ती करेल आणि त्याला जर काही संकट आलं तर भगवान महाराज मागे पुढे उभा आहे सांभाळी, आलिया आघात निवारया. भक्ताचं रक्षण करणं हे भगवंताचं मुख्य काम असल्यामुळं पहिलं कार्याचं वर्णन आहे. मग कार्य कोणतं, म्हणजे कार्य कसं करतो त्याचं वर्णन बरं का पहिलं. आणि मग कार्य कोणतं करतो, कशासाठी शस्त्र धारण केलं, याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. भक्ता लागे पाया पाशी, भक्ता लागे पाया पाशी, भक्ता लागे पाया भक्ता लागे पाया भक्ता राखी पायापाशी, रक्षण भक्ताचं. आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी शस्त्राची आवश्यकता. दुर्जनाशी संवारी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवत कार्य, अवताराचं नेमके कार्य काय, उद्देश काय हे सांगितलेलं आहे. अवतार होतो महाराज, खरं सांगू का मी, तसे तर अनंत अवतार आहे भगवंताचे. सगळ्यात पहिला अवतार कोणता असेल ना तर जगत अवतार आहे. पहिला जगत रूपाने परमात्मा बनलेला आहे. नंतर महाराज पृथ्वी तो बनला, पंचतत्व तोच बनलेला आहे, आकाश तो बनला, पाणी तो बनला, सर्व काही तोच, हवा तोच बनला. आणि मग म्हणून जगत अवतार पहिला आहे महाराज, नंतर बाकीचे अवतार. पहिला प्राकट्य भगवंताचं जे झालेलं आहे, काही लोकांना असं वाटत असेल की परमात्मा एक विशिष्ट आकार नाही महाराज. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही,
भगवानच सगळं बनलेलं आहे. एकले ना कंठेची मनोनी या येणे एकले ना कंठेची मनोनी या येणे केली निर्माण 14ही भुवने केली निर्माण 14ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिकी भिन्न भिन्न हो पाचही महाभूते ऐसा हा लागविया माया सूत्रधारी ऐसा हा लागविया माया सूत्रधारी ऐसा लागविया माया सूत्रधारी ऐसा लागविया माया सूत्रधारी. त्यांनी 14 भुवने निर्माण केली नाही. माझं सांगणं होतं की तोच बनलेला आहे. पहिले कोठीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, परंतु तो स्वतः सगळं बनलेलं आहे. जे जे तुम्हाला दिसतं तो स्वतः बनलेला आहे. म्हणून ते अनंत अवतार म्हटलेले. अनंत अनंत शब्द वापरलेला आहे ना महाराज. हां, त्याला दृष्टांत सांगायचं म्हटलं ना महाराज. एकदा गंगा स्नान करताना 2 संत भेटले. एक होते मच्छिंद्रनाथ आणि एक होते गुरुदेव गुरु नानक देव. आता संत भेटले तर संतांचं पहिलं लक्षण आहे 4 मिले 64 किले 20 मिले करजोर हरिजन को हरिजन मिले 20 7 करोड. दृष्टादृष्ट झाली. हां, 64 किले 4 मिले म्हणजे त्यांचे 2 डोळे नाहीचे 2 डोळे. 64 किले त्याचे 32 दास नाहीचे 32 दास. म्हणजे पहिलं हास्य करतात संत बरं का. संत आमचे हसणारे प्रसिद्ध आलेले आता हसवणारे हास्य करतात. 64 किले 20 मिले करजोर याचे 10 बोट आणि त्याचे 10 बोट 20 मिले करजोर हरिजन को हरिजन मिले 20 7 करोड. आपल्या शरीरावरती 3.5 कोटी रोमांचे असतात असं वर्णनशास्त्रामध्ये. तर त्याचे 3.5 आणि याचे 3.5 किती होतात 7 करोड. असं संत मिलन झालं. सत्संग केला आणि गंगेवरती आंघोळ करत होते. म्हणून म्हणे आपण असं करू खेळ खेळू. आपल्या महाराष्ट्रीयन संतांमध्ये खेळ या प्रकरण एक वेगळंच आहे महाराज. हां, संत हे जगामध्ये खेळ खेळण्यासाठी येतात महाराज. खेळ खेळामध्ये धर्माचं पालन करून दाखवतात. मुख्य धर्माचं पालन उद्देश, परंतु खेळ या प्रकरण जे आहे ना सगळ्यांना माहिती. खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णवाई रे नाचती वैष्णवाई रे क्रोधाभिमान केला पावटन क्रोधाभिमान केला पावटन क्रोधाभिमान केला पावटन क्रोधाभिमान एक लागती पायी रे एक लागती पायी रे एक लागती पायी रे एक लागती पायी रे. रामजी कल्लोळी पवित्र गान रामावळी रे रामजी आनंद कल्लोळी पवित्र गान रामावळी रे रामजी आनंद कल्लोळी पवित्र गान रामावळी रे उडी पाहिजे असेल तर आपल्या दत्ताजी महाराजांची पहा. हा, धन्यवाद. तर खेळ खेळण्याचा दोघांचा विचार झाला की नदीवर आंघोळ करता करता खेळ खेळायचा. मग कोणता खेळ खेळायचा म्हणजे आपण लपाछपी करू. मग मच्छिंद्रनाथ म्हणे मी जातो. आता ज्या डोहात आंघोळ करत होते ना म्हणे मी लपतो अगोदर तुम्ही शोधा. मच्छिंद्रनाथाने सुळकी मारली. त्या डोहामध्ये गेले आणि हे त्यांना आता डोहात पाण्यामध्ये शोधणार बरं का. आता दोघे सिद्ध संत नानकदेवाने बघितलं कुठेच दिसेना. हे गेले कुठं. आता फार कोणा कोणा बघितलं डोहाचा, पण सामर्थ्यवान असल्यामुळे थोडं अंतर म्हणजे बरोबर पकडलं आणि मूळ रूपामध्ये आले. मच्छिंद्रनाथ म्हणे
म्हणे तुम्ही जिंकले, मी हारलो, आता तुमची लपायची पाळी, मी माझी शोधायची पाळी म्हणे. आता तुम्ही जा लपायला म्हणे, मी शोधतो. आता नानकदेव गेले बरं का. आणि नानकदेव गेल्यावरती पुन्हा यांनी बघितलं, आपण आता मासा झालो होतो, ह्यांनी काहीतरी रूप घेतलं असत. यांनी बघितलं, मूळ रूपातही दिसेना आणि इतरही काही रूपात. त्याला वाटलं किडा बोकोडा काही झाले असतील पाण्यातली, पण काहीच दिसेना. शेवटी गेले कुठं, सापडेनाच. आणि शेवटी मच्छी जाताना आवाज दिला बाहेरून, नानकदेव मी हारलो, तुम्ही जिंकले, पण तुम्ही कुठे सांगा. आणि आतून आवाज आला, तू मला ज्याच्यामध्ये पाहतो तो मीच आहे. त्यांनी पाण्याचं रूप धारण केलं. आता पाण्यात पाणी मिसळलं कसं काय, लक्षात काय केलं त्यांनी, पाण्याचं रूप धारण केलं. मी दृष्टांत कसं सांगितलंय, जगतात देव नाही, जगतच देव आहे. जगतात देव तुम्ही शोधता का सापडत नाही, कारण त्यांनी पाण्याचंच रूप धारण केलेलं नाही इथं. त्याच्यामुळं तुम्हाला हे तर अवतार तुम्हाला उपासनेसाठी आहेत महाराज, भक्ताचं रक्षणासाठी आहे, धर्म संस्थापनेसाठी आहे. परंतु तसं अनंत रूपामध्ये जगत रूपाने परमात्माचे महाराज. देव नटला नाना परी, 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 देव नटला परी महाराज अनंत रूपाने तो आहे. आणि त्या सर्व रूपामधून मग महाराज अनंत रूपात आहे ना, जगत रूपाने दिसतो, परंतु सापडत नाही. मग त्याच्यासाठी त्याला अवतार घ्यावा लागतो. याच्यातूनच महाराज ते रूप प्रगट होत. मग कसं प्रगट होत, प्रगट करायला काय कारण आहे. भगवान भक्ताच्या प्रेमामुळे प्रगट होतो. रामायणामध्ये महाराज ज्या वेळेला पृथ्वीवर दुष्टांचा भार वाढला, पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं. पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव आणि सगळ्या देवता या पापी लोकांनी त्रास दिला होता. त्यावेळेला रावणाने महाराज धुमाकूळ घातला होता. मग आता देव शोधायचा कुठं, देवाला प्रार्थना करायची, देवाकडे जायचं तक्रार सांगायला, पण कुठं. कुणी सांगायचं क्षीरसागरात राहतो, कुणी सांगायचं साकेत धाममध्ये राहतो, कुणी सांगायचं वैकुंठात राहतो. पण भगवान शंकर होते बरं का तिथं. भगवान शंकर म्हणे त्या देवतांच्या मीटिंगमध्ये मी होतो आणि मी स्पष्ट सांगितलं, अरे कुठंच शोधायची गरज नाही, देव सर्वत्र आहे, फक्त प्रगट करायचा असेल तर तुमच्यात प्रेम पाहिजे. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना, असं म्हटलेलं. प्रेमाने तो प्रगट होतो आणि याच्यातूनच तो प्रगट होतो. अगोदर राहतो निर्गुण निराकार आणि त्यातूनच तो सगुण साकार. जसं वाप आहे, वाफ दिसत नाही, समजा निराकार आहे आणि त्या वाफेचंच पाणी बनतो महाराज. हे रूप वाफेचंच रूप एक पाणी आहे, वाफेचंच एक रूप बर्फ आहे. हे सगळे सजाती आहे महाराज. बर्फ येतेच, पाणी येतेच आणि वाफ येते. तसं निर्गुण निराकार येतोच, सगुण साकार येतोच आणि सगुण निराकार येतोच. परंतु या निर्गुण निराकारातून आकाराला येतो
याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अव्यक्त ते आकारले 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 रूपा आले गुणवंत. जसं माऊलीने म्हटलं ना, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरसी भजे. ते अव्यक्त आकाराला येतं महाराज, म्हणजे अवतार घेतं. आणि निर्गुण निराकारामध्ये महाराज गुण देखील नाही. गुणाचा गुण नाही म्हणजे गुण दिसत नाही, कारण आकारच नाही, गुणही नाही. सगुण निराकारामध्ये तरी गुण आहे पण आकार नाही. पण निर्गुण निराकारामध्ये गुणही नाही आणि आकारही नाही महाराज. पण या रूपामध्ये मात्र रूपा आले गुणवंत. गुण धारण करून भगवान गुणाला विटेवारी पितांबरी धारी सुंदर तो पितांबर धारी सुंदर तो पितांबर धारी सुंदर तो गुणाला विटेवारी पितांबर धारी सुंदर तो पितांबर धारी सुंदर तो पितांबर धारी आकाराला आल्यानंतर महाराज गुणही त्याच्यामध्ये असतात. तसे अनंत गुण आहे बरं का. पण शास्त्रकारांनी फक्त 6 मुख्य मानलेले: यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे 6 गुणवर्य वसती देत. हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला देव म्हणायचं. देव कधी अपयशी होत नाही महाराज. हां, तो भिडला तरी विजयी आणि रणातून पळून गेला तरी विजयी. हां, रणछोडराय म्हणतात ना भगवान कृष्णाला. रणातून पळून गेला तरी त्याचा विजय आणि लाडला तरी विजय. यश त्याचा गुण आहे. यश, श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी त्याची सेविका आहे. हां, चरणापाशी सेवा करते. यश, श्री, औदार्य, उदारता गुण आहे भगवंताचा. औदार्य म्हणजे उदारता. यशस्वी, औदार्य, ज्ञान. ज्ञानाची तर राशीचे भगवान. सर्व ज्ञान भगवंताकडूनच येतं इकडं महाराज. म्हणून तर मी रात्री बोललो ना, भगवान आपल्याला आतून ज्ञान देतो. पुस्तकात माहिती असते, आपण रात्री विषय बघितला. तर हा भगवंताचा गुण आहे. यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य. बाकी कितीही वैराग्य महाराज, पण भगवंता इतकं वैराग्य कोणाचं नाही महाराज. आता हेच आपल्या समोर ज्यांचा आपण जन्मोत्सव साजरा करतोय ना महाराज, वैराग्याचं प्रतीक. किती वैराग्य. हां, अंगाला भस्म, वस्त्र सुद्धा नाही. काय म्हणतो आपण त्याला? दिगंबर. म्हणजे दिशा हेच ज्याचं अंबर आहे असे. हां, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर, असं दिगंबर वस्त्र. म्हणजे वैराग्याचं महाराज
जेवढं वैराग्य आहे जगामध्ये सर्वात जास्त वैराग्यवान भगवंताच्या रूपामध्ये. कशालाच आकर्षित होत नाही भगवान, कारण त्याने तोच बनलेला आहे. वैराग्य पाहावं तर भगवान दत्तात्रयांचं पाहावं. आहा, हे महाराज बाकीचे अवतार आहे ना, याला थोडी मर्यादा आहे, पण दत्तात्रय अवताराला मर्यादा नाही महाराज. अटपट काम आहे, अटपट भगवान दत्तात्रयाचं. कारण का माहिती का, अवधूत शब्दाचं अवधूत आहे ना, हे अवधूत कशाला म्हणतात? अवधूत शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये असा होतो, म्हणजे महाराज अवधूत, जो अतिशय श्रेष्ठ आहे, वरण्य, सर्वात श्रेष्ठ आहे. अवधूष जो अविनाशी आहे व सर्वात श्रेष्ठ आहे. धूत संसार बंधना, ज्याने संसार बंधन तोडलेलं आहे, अवधूत असा अर्थ होतो. तर असा परमात्मा अवधूत रूपाला आल्यावरती मी अटपट का सांगितलं महाराज, नको करायला ते दिसतं, करायला ते दिसतं, तरी पण त्याला लेश मात्रही दोष नाही. आता या रूपातलं तर सोडूनच द्या, या रूपामध्येच आहेत अटपटापण, पण त्यांनी जे अवतार घेतले संत रूपात त्यांचं बी चरित्र पाहतो. गजानन महाराज दत्त अवतार बांधतात. चिलीम आदर्श आहे का? हातामध्ये चिलीम. महाराज निस्त्रिगुण्य पथी विचारता को विधी को निषेधा, विधी निषेधाच्या पलीकडे जातात ते. निस्त्रिगुण्य पथी विचारता असं हे अवधूत रूप अटपट आहे महाराज. हे सगळे जे अवतार आहेत ना दत्त परंपरेतले, अगदी गजानन महाराज, शिर्डी साईबाबा, नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ, अगदी टेंबे स्वामीपर्यंत घ्या, यांच्या लीला बघितल्या तर आदर्श लीला नाही महाराज. आपल्याकडचे जे संत आहेत ना हे आदर्श, अंतर्बाह्य आदर्श, यांचे आतून परिपूर्ण पण बाहेरून आटपटे राहतात या रूपामध्ये. कारण ही अवधूत लीला आहे महाराज. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये कल्याण आहे, ते करतात तसं कुणी करूच शकणार नाही, करू शकणार नाही अशा लीला आहे महाराज. जसं भगवंताच्या अवतारामध्ये सगळे सांगतात ना, कृष्णलीला ही चिंतनीय लीला आहे ना, रामलीला ही अनुकरणीय आहे. कृष्णाची लीला तसं कुणी करूच शकणार नाही. करंगळीवर गोवर्धन उचलणं सोपं आहे का? 16,160 बायका करणं, एकच सांभाळत नाही तर 16,160 कुठं करणार? शक्यच नाही आहे. त्याच्या लीला सगळ्या अटपटे आहेत. तसं या संत लीलेमध्ये महाराज या परंपरेतले संत आटपटे आणि इकडचे संत अंतर्बाह्य आदर्श, हे आतून परिपूर्ण. परंतु म्हणून यांची आज्ञापालन करायची असते, यांची नकल नसते करायची. नाही तर दत्तात्रयाची कोणी नकल करायला जाल, अंगावर वस्त्र नाही, तुम्ही एक रात्र राहून पहा. आता थंडी वाढली कसं कसं होतं पहा महाराज. पण त्यांना महाराज, कारण महाभूताच्या पलीकडे त्यांची शक्ती असल्यामुळं त्यांना ते शक्य आहे. असं आता ह्या रूपामध्ये तुम्ही पहा, मी वैराग्य शब्दावर बोलत होतो ना, अंगावरती भस्मदान, याच्यामध्ये तिन्ही रूप आहे महाराज, ब्रह्मा विष्णू आणि महेश. तिन्ही रूपामध्ये आता विष्णू भगवान तर ठीक आहे, परंतु भगवान शंकर हे तर स्मशानात राहतात, अंगाला चिदाभस्मा लावतात, हे रूप त्यांच्यामध्ये आलेले. ब्रह्मा सृष्टीचा उत्पन्न करतो, तोही त्यांच्यामध्ये आलेला आहे. म्हणून हे या रूपामध्ये वैराग्य सापडतो मला. भस्म अंगाला लावलेलं आहे आणि भस्म अंगाला लावून तुम्हाला सांगतात की तुमच्या शरीराचं भस्म होणार आहे, सावधान राहा, शरीरावरती आसक्ती करू नका. हे अंगाला भस्म लावून सांगतात. शस्त्र धारण का केले तर मी तुमचं रक्षण करणार, तुम्ही फक्त माझी भक्ती करा. शंखचक्र गदा हाती पायी खडावा गरजेती, अशा प्रकारचं महाराज अद्भुत रूप आहे. जटेचा मुकुट बनवलेला आहे भगवान दत्तात्रयाने. तुमचा संसारामध्ये जंजाल आहे ना, हे जटेचं प्रतीक आहे. या संसारी समस्यामध्ये उलझण्यापेक्षा
त्याचा मुकुट बनवायला पाहिजे. संसारातल्या सगळ्या समस्या युक्तीनं महाराज पार व्हायला पाहिजे. बाकी संसार तर असा आहे महाराज, आता कसा आहे तुम्ही प्रत्यक्ष, परंतु आमचे रामसुखदाजी महाराज होते ना महाराज, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ग्रहस्थ में कैसे रे, हे पुस्तक लिहिलं बरं का. आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर म्हणे महाराज तुम्ही तर ब्रह्मचारी, ग्रहस्थी केली नाही, संन्यास, आणि तुम्ही हे पुस्तक लिहिलं ग्रहस्थ मी, तुम्हाला काय अनुभव आहे. त्यांनी त्याचं उत्तर फार महत्त्वाचं दिलं. त्याने सांगितलं की जो ग्रहस्थापासून आला गे ना त्याला ग्रहस्थ कळतो. ग्रहस्थामध्ये गेल्यावर ग्रहस्थ कळत नाही. ग्रहस्थ संसार जर कळायचा असेल तर संसारापासून आलं व्हावं लागतं. संन्यासी लोकांना संसार कळतो बरं का, संसारात राहून कळत नाही. देव कळायचा असेल तर देवाबरोबर एकरूप व्हायचं असतं, आणि संसार कळायचा असेल संसारापासून अलग व्हायचं असतं. जो अलग होतो त्याला संसार कळतो. भगवान दत्तात्रय असे अवधूत आहे महाराज. म्हणून तुम्ही झालं धूत संसार बंधनात, संसार बंधन नाही आहे. आणि म्हणून आपल्याला आदर्श आहे महाराज. तो वैराग्याचं रूप आहे त्यांच्यावर, सगळंच वैराग्य. असं रूप महाराज तुम्हाला सापडणार नाही. त्यांचं स्नान करायचं ठिकाण पहा, त्यांचं आराम का शयनाचं ठिकाण पहा, झोपायचं ठिकाण पहा, सगळंच आटपट काम आहे महाराज. कुठं आंघोळीला तर कुठं स्नानाला तर कुठं भिक्षेला तर कुठं, असं आटपट काम असल्यामुळं वैराग्याची मूर्ती आहे. यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. आता ऐश्वर्य शब्दाला तुम्ही म्हणाल यांच्याकडे तर काहीच नाही, तुम्ही ऐश्वर्य शब्द वापरता भगवंताला. ऐश्वर्य म्हणजे लोक काय समजतात, श्रीमंती. यांच्याकडे जी श्रीमंती आहे ना ती कोणाकडेच नाही. भगवान दत्तात्रय भिक्षा मागतात याचा अर्थ त्यांच्याकडे अभावी नाही महाराज. देण्याची लोकांना सवय लागण्यासाठी आणि त्याला देण्यासाठी भिक्षेच्या निमित्तानं जातात, त्याच्याकडून भिक्षा घेतात, पण महाराज त्याला इतकं देऊन जातात की लबालब करून टाकतात. म्हणून तर त्याचं नाव आहे दत्त. दत्त शब्दाचा अर्थ होतो देणारा. जो देतो त्याचं नाव दत्त, त्याचं नाव देव, घेतो त्याचं नाव जीव. आणि घेणं देणं जोपर्यंत चालू आहे ते चिज्जड ग्रंथी. चैतन्य देण्यामध्ये आहे, जडता घेण्यामध्ये आहे, आणि दोन्ही एकत्र असलं की चिज्जड ग्रंथी म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. आणि ह्या जर सोडवायचे असतील तर अवताराची उपासना करण्याची गरज आहे महाराज. म्हणून ऐश्वर्य कोणतं यांच्यामध्ये, आता बार काही नाही का बरं का, भगवान दत्तात्रयामध्ये निष्कामतेचं ऐश्वर्य. सौंदर्य कोणतं आहे, निर्ममता, कोणावरही ममता नाही, हे सौंदर्य आहे त्यांच्यावर. आणि कशाचीच कामना नाही, हे ऐश्वर्य. म्हणून यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्तीचं असा परमात्मा असल्यामुळं तुकोबरायाने वर्णन करताना अव्यक्त ते आकार आले. अव्यक्त होतं त्याने आकार घेतला, आणि रूपा आले गुणवंत. हे गुणवान आहे महाराज. मुख्य 6 गुण आहे, तसे अनंत गुण. जेवढे गुण माणसामध्ये दिसतात ना हे भगवंताकडून आलेले. अनंत मनाती माझी या स्वामी ते, अनंत मनाती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याते मनोनिया, अनंत गुण त्याते मनोनिया, अनंत मनाती माझी या स्वामी ते, माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याते मनोनिया, अनंत गुण त्याते अनंत गुण आहे म्हणून त्याला अनंत शब्द आहे. अनंत शब्दाचा अर्थ होतो त्याचा अंत नाही. इतके अपरिमित गुण ते गिनती सुद्धा करता येणार नाही. असं हे गुणाचं भांडार. रूप गुणवंत रूपाला आलेले महाराज. रूपा आले गुणवंत. कशासाठी आकार घेतला, कशासाठी अवतार घेतला, तर महाराज भक्ताचं परित्राण करण्यासाठी आपण बघितलं. परंतु सर्वात महत्त्वाचं आहे महाराज भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी. शास्त्र सांगतं इच्छा कोणाचीच पूर्ण होत नाही, पण भक्त झालं का भगवान त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. त्याच्या कशा इच्छा पूर्ण होतात याचं कारण आहे भक्त स्वतःची इच्छा ठेवतच नाही.
भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिळवून टाकतो, म्हणून त्याच्या सगळ्या पूर्ण होतात. नाहीतर इच्छा संसारामध्ये, अरे देवाच्या बापाची नाही झाली तर तुमची कुठून होणार आहे? देवाच्या दशरथाला वाटत होतं राम राजा बनावं, जावं लागलं. देवाच्या बायकोची इच्छा पूर्ण झाली. सीतेला वाटत होतं मला सोन्याचं हरिण मिळावं, मिळालं का? सोन्याच्या नगरीत जाऊन बसावं लागलं 6 महिने. हां, बायकोची इच्छा पूर्ण नाही झाली, देवाच्या बापाची इच्छा तुमची कुठून होणार आहे? इच्छा पूर्ण होतच नाही, परंतु भक्ताच्या होतात. भक्त बनल्यावरती भक्त आपली इच्छा ठेवत नाही, भगवंताच्या इच्छेमध्ये आपल्या इच्छा मिळवतो. म्हणून त्याच्या इच्छा पूर्तीसाठी भगवान अवतार घेतात अभंगाच्या शेवटच्या चरणासाठी. तुका म्हणे पुरवी इच्छा, पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी इच्छा, इच्छा, इच्छा पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी इच्छा, 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 पुरवी इच्छा. जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, भक्ता राखे पायापाशी, पायापाशी, भक्ता राखे पायापाशी. तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, भक्त राखे पायापाशी, पायापाशी. दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी. आ
तैसा विठ्ठल भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संवाद. म्हणून आपली इच्छा जर पूर्ण करून घ्यायची असेल तर पहिलं भक्त बनायला पाहिजे. आणि भक्ताचं पहिलं लक्षण की तो स्वतःची इच्छा ठेवत नाही आणि त्याला जी इच्छा असते ती भगवंताची इच्छा असते ती कोणती असली तरी पूर्ण होते. म्हणून इच्छापूर्ती फक्त भक्ताचीच होते, इतरांची होत नाही. काही होतात पूर्ण, काही होत नाही. परंतु संसारी इच्छा संपूर्ण पूर्ण कोणाच्या झाल्या असं एकही माणूस सापडणार नाही. पण भगवान भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठीच अवतरित होतात आणि त्याप्रमाणे भगवान करतात. ती कोणती इच्छा असली तरी फक्त भक्त पाहिजे. मला शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत. आणि काहींनी आर्तभक्ती करून, सकाम भक्ती करून, काही निष्काम भक्त असतात, काही सकाम असतात. जसं द्रौपदीनं आपल्या रक्षणाची इच्छा केली. कधी केली? अनन्य झाल्यावरती. ज्या वेळेला दुःशासन वस्त्र ओढत होता त्यावेळेला तिचं वाटत होतं आपलं शील जाऊ नये, आपलं शरीर उघडं पडू नये. पण तिची चूक कुठं होती माहिती आहे का? अगोदर भगवान पाहतो आपल्यावर किती आश्रित ती इच्छा पूर्ण करण्यासाठी. ती अगोदर पाहत होती माझे पती एवढे बलशाली आहे, ते माझे लक्ष करते. पण ते तर हारले होते, त्यांनी माना खाली घातल्या होत्या. मोठे मोठे आचार्य बसले होते सभेमध्ये, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. पण त्यांनी त्याचं अन्न खाल्यामुळं दुर्योधनाचं त्यांनी मारा खाली घातल्या होत्या. आणि शेवटी कोणीच रक्षक करत नाही. आणि मग शेवटी हे द्वारकावासीन पुकारलं आणि भगवान महाराज वस्त्र पुरवले नाही, स्वतः वस्त्र झाले. पंचाळीसी गांजता वैरी वस्त्रे आपण झाला हारी, वस्त्रे आपण झाला हारी, वस्त्रे आपण झाला हारी. पंचाळीसी गांजता वैरी वस्त्रे आपण झाला हारी, वस्त्रे आपण झाला हारी, वस्त्रे आपण झाला हारी. स्वतः भगवान वस्त्र बनले. आमच्या एका हिंदी कवीनं वर्णन केले, सारी है का नारी है, नारी है का सारी है, सारी बीच नारी है का नारी बीच सारी है. साडी आहे का स्त्री आहे, साडीमध्ये स्त्री आहे का स्त्रीमध्ये साडी आहे. बरं काहीच नव्हतं मला, स्वतः भगवान वस्त्र बनले होते. वस्त्रावतार धारण केला भगवंताने. काय इच्छा पूर्ण केली? अनन्य झाल्यावरती. भक्त होती म्हणून. भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून इच्छा, भक्ताच्या इच्छा पूर्ती करता ही अवताराचं कारण आहे. आणि असा हा परमात्मा आज दत्त रूपामध्ये प्रकट होणारे. आपल्याला आता जन्मोत्सवाच्या कथेकडे जायचंय, पण तत्पूर्वी सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
सांगून आणि जन्मोत्सव साजरा करायला मोकळा होईल. अगोदर सरळ ताल म्हणून घ्या. तुका म्हणे पूर्वीच्या तुका म्हणे पूर्वी तुका तुका म्हणे पूर्वीच्या पुरवेच्या तुका म्हणे पुरवेच्या पुरवेच्या तुका म्हणे पुरवेच्या पुरवेच्या तुका म्हणे पूर्वीच्या पुरवेच्या तुका म्हणे पुरवेच्या पुरवेच्या तुका म्हणे पुरवेच्या तुका पुरवेच्या पुरवेच्या तुका म्हणे पूर्वीच्या पूर्वीच्या जया जैसा विठ्ठल जैसा जैसा आवे भक्तारा के पाया पाया भक्तारा के पाया दया तैसा विठ्ठल दया तैसा विठ्ठल भक्तारा के पायासी भक्तारा के पायासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्तारा के पाया पासी पाया पासी भक्तारा के पाया पासी पाया पासी तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. महाराज सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, पण त्याही मध्ये आज ज्यांची इच्छा पूर्ण होते असे महान भगवत भक्त ऋषी अत्री महाराज
आणि माता अनुसया यांचीही इच्छा भगवंताने पूर्ण केली. आपल्याला आता त्या कथेकडे थोडंसं जायचं आहे. थोडा वेळ सत्य गावातून चित्रकूटला चला. कुठं आश्रम आहे? चित्रकूटला आश्रम आहे अत्रि ऋषींचा. तर मनाने, शरीराने तर आपण इथंच आहे सत्यगावमध्ये, पण मनाने चित्रकूटच्या आश्रमात जायचं आहे महाराज. कारण सतीमध्ये सर्वात महान पतिव्रता अनुसया माता अत्रि ऋषींच्या पत्नी त्या ठिकाणी निवास करतात महाराज. आणि तिची एवढी ख्याती की त्रैलोक्यामध्ये ख्याती झाली. जगामध्ये सर्वात मोठी पतिव्रता कोणी असेल तर अनुसया. आणि मातांमध्ये महाराज एक कमी आहे. अनुसया शब्दाचा तो अर्थ होतो ईर्ष्या. माता एकमेकांमध्ये ईर्ष्या जास्त करतात. महाराज इतक्या करतील पृथ्वीलोकाला सोडून द्या. त्या देवलोकातल्या ब्रह्मदेवाची पत्नी, भगवान शिवाची पत्नी, विष्णूची पत्नी यांच्या कानावरती ते समजत होतं आम्ही सर्वश्रेष्ठ. ही कोण आली आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता? आणि म्हणून त्यांच्यामध्ये असूया शब्दाचा अर्थ ईर्ष्या निर्माण झाली. नाही, आम्ही आमचं महत्त्व पटवून दाखवू आणि हिला डाऊन करू. हां, अलीकडे जी पद्धत चालतं ना एकमेकाची पाय खेचणं, ती देवलोकापर्यंत देखील चालते बरं का. हां, निर्विकार केवळ संत आणि भगवंत दोन सोडून कुठंच निर्विकारता सापडत नाही. हे विकाराचे पार तिथपर्यंत जाते महाराज. तिथं यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. ही मोठी तपस्विनी एवढी सती कशी लागून गेली? मग हिला खाली दोन नंबरला आणण्यासाठी यांनी एक कटकारस्थान रचलं. हां, प्रसिद्ध आहे महाराज. त्याने विचार केला परपुरुषाकडे ही आकर्षित झाली काही तर पातिव्रत्य खंडित होईल आणि ही दोन नंबरला येईल. आता परपुरुषाकडे ही तर आकर्षित होणार नाही, मग आपल्याच पुरुषांना तिकडे पाठवावं. पहा किती ईर्ष्या आहे महाराज. हां, आपले पती दुसऱ्याकडे कोणी पाठविल का? यांनी आपलेच पती तिकडे पाठवले. तुम्ही एक काम करा, अनुसयाचं पातिव्रत्य हरण करा. आणि सगळे बायकांचे ऐकणारे बरं का. तुम्हीच ऐकता असं नाही, हे ऐकणार. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे सुद्धा बायकांचे ऐकणारे. यांनी विचार केला आता आज्ञाच झाली घरातून, चला. आणि साधू वेश धारण केला आणि अनुसयाच्या आश्रमाच्या समोर महाराज भिक्षा रूपाने आले. भिक्षा मागायला आले. आता स्वाभाविक की माता लोक आल्यावरती एक राहतात का बाई शिजवलेले घेतात का नेणार का, तशी बिना शिजवलेली भिक्षा घेणार. ते भिक्षा घेऊन आली द्यायला. साधू बघितल्यावरती हे खरे साधू असतील तर घेतील ना ते अन्न. हे म्हणे आम्हाला ही भिक्षा नाही पाहिजे, आम्हाला पाहिजे तू नग्न होऊन भिक्षा वाढली पाहिजे. आणि आता ही तर पतिव्रता होती, तिनं ओळखलं हे कोण आहे. पातिव्रतेचं महाराज तू का म्हणे पतिव्रता, तिच्या तिन्ही लोकावरी सत्ता. एवढं पतिव्रतेचा महिमा असल्यामुळं हिला ओळखलं का हे वास्तविक भिक्षुक नाही, हे नकली भिक्षुक आहे. मग परंतु जर आता हे जर वापस एवढे महान आलेले आणि वापस परत जर गेले तर आपलं सत्व जाईल. मग आणि जर त्यांना नग्न होणे केलं तर पातिव्रत्य जाईल. नग्न होऊन भिक्षा वाढावं तर पातिव्रत्य जातं आणि महाराज परत जर पाठवायला तर मग सत्व जातं. मग दोन्ही आपलं गेलं नाही पाहिजे म्हणून अनुसया आपल्या पतीचं स्मरण करते. आणि पती स्मरण केल्यावरती महाराज तिच्यात एवढी ताकद होती, या तिन्ही भिक्षुकांना काय केलं माहिती का, बालक बनवलं. हे सामर्थ्य फक्त पतिव्रतेमध्ये असतं. मला तू का म्हणे पतिव्रता जिची तिन्ही लोकांवर एवढं सामर्थ्य आहे. पातिव्रत्य धर्म महाराज रामायणामध्ये प्रत्यक्ष अनुसयेनं पातिव्रत्याचा उपदेश तुम्ही रामायणामध्ये अरण्यकांडामध्ये पहा महाराज.
सीतेला पातिव्रत्याचा उपदेश केलेला आहे. 4 प्रकारचे पतिव्रता सांगितले तिथं. पातिव्रत्यामध्ये साम्राज्य पतिव्रता 4 प्रकारचं सांगितलं. पहिली पतिव्रता सांगितली का जिला स्वप्नात देखील परपुरुष येत नाही, आपल्या पतीला सोडून कधी वृत्तीच दुसरीकडे जात नाही, 1 नंबरची पतिव्रता. दुसऱ्या नंबरची, दुसरे पुरुष दिसतात पण आपल्यापेक्षा मोठे असले का ते पित्याप्रमाणे समजते, आपल्या समान वयात असले तर त्याला भावाप्रमाणे समजते, आपल्यापेक्षा छोटे पुरुष असले तर त्यांना आपल्या पुत्राप्रमाणे समजते. असे परपुरुषाबरोबर शुद्ध भाव ठेवून पातिव्रत्याचं पालन करणारी असते ती 2 नंबरची. पहिली 1 नंबरची, पती सोडून तिला दुसरं काही दिसतच नाही महाराज. 2 नंबरची परपुरुषाबरोबर सात्विक भाव ठेवते आणि ही पतिव्रता आहे. आणि 3ऱ्या नंबरची पतिव्रता आहे, त्याच्यामध्ये महाराज ती आपल्या मनावर कंट्रोल करते, परंतु फार मुश्किल. मन हे होतं तरी पण मनाला सावर घालून पातिव्रत्य धर्माचं पालन करते. आणि 4थी एक पतिव्रता मानलेली, तिला अवसर मिळत नाही म्हणून ती पतिव्रता झालेली असते. मानसिक पतन तिला अवसर मिळत नाही म्हणून पातिव्रत्य टिकलेलं असतं. अशा 4 प्रकारच्या उत्कृष्ट, म्हणजे पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा आणि 4था प्रकार, अशी पतिव्रता. आता ही अनुसया माता ही पहिल्या प्रकारामध्ये मोडली जाते महाराज. आणि अनुसया माता सीतेला हा उपदेश देताना सांगते, मी तुला ह्या 4 प्रकारचे पतिव्रतांचे प्रकार का सांगितले, जगताच्या हितासाठी. कारण सीता ही महान पतिव्रता होती आणि 2 पतिव्रतांचा संवाद येतो अरण्यकांडामध्ये. पतिव्रता कशी असावी याचा उपदेश अनुसया मातेनं सीतेला केलेला आहे महाराज. आणि एवढं सामर्थ्य अनुसयेच्या आश्रमामध्ये सीता आल्यावरती सीतेला एक दिव्य वस्त्र अनुसया देते. ते वस्त्र असं असतं ते कधीच मलिन होत नाही, धुवायची गरजच नाही. तेच वस्त्र सीतेला ज्या वेळेला रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये होते ना, 6 महिने तिला दुसरं वस्त्राची गरज नव्हती, ती अनुसयानं दिलेलं वस्त्र धारण केलं होतं. असा एक कपडा दिला, साडी दिली अशी का ती धुवायचीच गरज, नित्य नूतन राहणारी अशी होती. असं हे पातिव्रत्याचा महिमा सांगितला. पण सांगितलं का सीता तुला म्हणून नाही, जगत हितासाठी मी तू हा उपदेश करते, बाकी तू तर पतिव्रताच आहे. असं पतिव्रतेचा महिमा असल्यामुळं ही अनुसया महाराज देवतांना महाराज बालक बनवणं साधं नाही आहे. हा काही लोक काय म्हणतात माहिती आहे का, संत किंवा पतिव्रता हे चमत्कार नाही महाराज. त्या आता ही आपण बघितलं ना सिद्धांत, त्यांची इच्छा भगवान त्यांच्या इच्छेमध्ये बसलेला असतो. पतिव्रतेच्या त्यांची इच्छाच नसते, पती सोडून काही बघतच नाही, त्याला इच्छा नाही. पण जर इच्छा निर्माण झाली तर भगवान ती पूर्ण करण्यासाठी लागत असतात. भक्ताची, पतिव्रतांची आणि देशभक्तांची देखील महाराज हे 3 महान मानलेले, संत, सती आणि देशभक्त. पण यांची परीक्षा कधी होते माहिती आहे का, संत भगवे कपडे घातले, जटा राखल्या, संत काहीच महिमा नाही, मरेपर्यंत संत तो टिकलं तर तो संत. संत ओळखावा मरणी, चितेवर जाईपर्यंत तर सतीत्व टिकलं तर ती सती. सती ओळखावी सरणी, संत ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणी. शूराचं शूरत्व कधी, रणात तर शूरत्व टिकलं. आणि म्हणून हे 3ही महान आहे. पण यांची अंतिम परीक्षा, एखादा नुसता वेशधारी दिसला त्याला महत्त्व देऊ नका. दिनानाथ महाराज फार चांगले, पण कधी काय सांगता येईल महाराज, मरेपर्यंत संतोष टिकलं. म्हणून मी स्वतः मी पालन करतो, मी पूजाही करून घेत नाही कधी. माझं काम राहतं संतांची पूजा. हा ठीक आहे, आता वारकरी संप्रदायामध्ये तिलक लावणं तेवढे, परंतु पाद्यपूजा मी कधी करून घेत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी दुसऱ्याला माळ का घालत नाही माहिती आहे का, माळ घातली का ते लगेच गुरु समजतात आणि फोटो लावतात त्याच्यावाला, जिवंतपणे लटकावलं लगेच फोटो त्याच्यावाला.
हा, अरे जे संत होऊन गेले त्यांची पूजा करा ना. तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, हा, नामदेव महाराज आहे, एकनाथ महाराज आहे, त्यांची का पूजा करायची टाकून. महाराज दुर्दैव असं काहींनी आपली पूजा स्वतःची. महाराज मला तर असं भाग्य लाभलं की मी ज्या संतांनी फोटोसुद्धा येऊन दिला नाही त्यांचा संघ केला मी. स्वामी रामसुद्धाजी महाराज, त्यांचा फोटो तुम्हाला मिळणार नाही कुठं महाराज. म्हणून संत ओळखावा मरणी, मरेपर्यंत संत टिकलं तर हां तुम्हाला त्यांचं चांगलेपणा दिसाल तर धारण करा, परंतु संत म्हणून सर्टिफिकेट देऊ नका. सतीचंही तसंच आहे महाराज, शेवटपर्यंत सती तो टिकलं तर ती सती. म्हणून कधी कोणाचं काय होईल सांगता येत नाही महाराज. लोकप्रसिद्धीला असलेले देवासारखे लोक त्यांना मानत होते, जेलमध्ये जाऊन बसले. कारण का? मायाच इतकी बलवत्तर माया. भगवंताने स्पष्ट सांगितले, मम माया दुरत्यया दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती ते. तेच तरू शकतात का जे भगवंताला पकडून आहे, शरणागत आहे. स्वतःच्या बळावर कोणी प्रयत्न केला संत बनण्याचाही, सती बनण्याचाही आणि शूर बनण्याचाही, महाराज ईश्वर आश्रय गरजेचं आहे. हां, ईश्वराचं अधिष्ठान नसेल ना तर हे तिन्ही महान आहे, पण ईश्वराच्या अधिष्ठानाने महान आहे. आणि याच्यामध्ये संतांपेक्षा आणि शूरापेक्षा देखील सती सामर्थ्यवान आहे. सतीचं सामर्थ्य कमी नाही. महाराज पुराणामध्ये एक कथा येते की एक सती, तिच्याकडे एक भिक्षुक असा आला की त्यांनी एवढी तपश्चर्या केली होती तर त्याच्या जटेमध्ये पक्ष्यांनी घरं केली होती, पण त्याला देहाचं भान नाही, इतकी घनघोर तपश्चर्या केली. आणि त्यांनी काय केलं, आपली तपश्चर्या सफल झाली का नाही, म्हणजे वाढली का नाही म्हणून एक आकाशामध्ये घार चालली होती, तिच्याकडं रागाने पाहिलं, तिला भस्म करून टाकलं. तिला वाटलं आता त्याला वाटलं मी आता सिद्ध झालो. नुसतं घारीवर लक्ष टाकलं, दृष्टी टाकली आणि ती भस्म झाली, महासिद्ध झालो. आणि तो भिक्षेसाठी गावात आला. नेमकी एक महान पतिव्रता होती तिच्या घरासमोर, भिक्षाम देही आवाज दिला. आता ती पतिव्रता अशी होती, पतीच्या सेवेमध्ये होती, पतीला भोजन हे करत होती, तिच्यामुळं तिला थोडा उशीर लागला. आवाज दिला तिनं, महाराज मी येते बरं का भिक्षा घेऊन, आणि थोडा उशीर लागला पती सेवेला असल्यामुळं. आता हा तपस्वी घार भस्म केला आणि ही आल्यावर हिच्याकडे थोडासा रागाने बघायला लागला. ती काय म्हणते, मी काही घार नाही तुमच्या दृष्टीनं भस्म व्हायला म्हणे, कारण तिला आपल्या पातिव्रत्याचा भरोसा होता. तर किती तपस्वी असला तरी मला काही करू शकणार नाही. संतांपेक्षा सामर्थ्य पतिव्रतेत जास्त असतं, शूरापेक्षा सामर्थ्य पतिव्रतेत जास्त असतं. हे तिन्ही महान आहे, पण सर्वात महान आहे पतिव्रता. म्हणून पतिव्रता, आता अनुसया माता महाराज एवढी पतिव्रता आहे, हिचा तर महिमा महाराज आता काय सांगावा. आज प्रसंग आहे तिचा महिमा सांगण्याचा. एक मुनी असे होते की ध्यानस्थ बसलेले होते आणि चोरांनी चोरी केली आणि मागं राजाचे सैनिक लागले होते आणि आता आपला बचाव कसा होणार म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, ते ध्यानस्थ बसलेल्या ऋषीच्या आश्रमात ते साहित्य सोडून दिलं चोरीचं आणि पळून गेले. चोर शिपाई मागून पळत आले आणि त्याने बघितलं की चोरीचं साहित्याचा अर्थ आता ध्यानाचं नाटक करतोय. त्यांना वाटलं तो मुनीच आहे, चोर आहे म्हणून. आणि त्यांनी डायरेक्ट राजाला सांगितलं की मुद्देमालासह चोर सापडला. मुद्देमालासह सापडल्यावर, कौशिक मुनी नाव त्यांचं होतं, कौशिक मुनी. मुद्देमालासह सापडल्यावर असं कळाल्यावरती राजाने काही विचार करावा का नाही, डायरेक्ट साधू बनवून चोऱ्या करतो, याला फाशी द्या म्हणे, सुळावर द्या म्हणे याला. आता सुळावर द्यायला गेल्यावरती हे सामर्थ्यवान महाराज सुळच त्यांना लागेल सामर्थ्य, आणि ते चोरी केली नव्हती, निर्भय होती. आणि मग त्यांनी विचार केला की अपराध घडला. राजाला वाटलं आपल्याकडून अपराध घडला आहे. ज्या अर्थी सूळ लागत नाही, कोणतरी महान असलं, क्षमा मागितली. ते म्हणे तुला तर क्षमा करतो,
परंतु यमराजाचं मला 16पर्यंत आणलं कसं? मी काही पापच केलं नाही तर मला इथपर्यंत आणलं कसं? आणि त्यावेळेला महाराज त्याची जी पत्नी होती तिला वाटलं की पती सुळावर जातो आणि त्याच्यामुळं तिनं काय केलं होतं माहिती आहे का? त्या सुळावर द्यायचं टायमिंग होता ना, त्यावेळेला तिनं सूर्याला आज्ञा केली होती का सूर्योदयच नाही झाला पाहिजे. आणि सूर्योदय न होत नसल्यामुळं त्यावेळेला जगाचा व्यवहार ठप्प झाला. आणि भगवंताकडं मागणी केली, सांगितलं आता हिचा उपाय फक्त अनुसूया माता करू शकेल. मग अनुसूया माता म्हणते तुझ्या पतीचे प्राण मी वाचवील म्हणे, ती घडणार, परंतु तू सूर्याला ऑर्डर दे. सूर्याला देखील थांबवण्याची ताकद पतिव्रतामध्ये आहे, एवढं सामर्थ्य. पातिव्रत्य म्हणजे महाराज महान मोठी तपश्चर्या आहे. पवित्रता एवढी पालन केली जाते पातिव्रत्यामध्ये, लेश मात्र विकार नाही. जसं बालकाचं जसं निर्विकार अवस्था असते ना, पतिव्रतेची अशी निर्विकार, पती सोडून तिला कुठेच विकारच पैदा होणार नाही, अशी महान अवस्था असते महाराज. हां, आणि आपल्या धर्मसत्तेमध्ये पावित्र्याला फार महत्त्व आहे. पावित्र्याची पूजा होते. आता तुम्ही पहा, आमच्याकडं नवरात्रामध्ये कन्येचं पूजन होतं 5 वर्षाच्या आतल्या बरं का, कारण का पवित्र असतात. साधूंची पूजा करतात का, साधू पवित्र असतात. पतिव्रतांच्याकडे करतात ना, महिलांना देखील महाराज पूजन पतिव्रतांचं का करतात? पावित्र्य पालन असतं महाराज. जिथं जिथं पवित्रता आहे, भगवंताची पूजा का करतात? पावित्र्यामुळं. म्हणून पवित्रता ज्यांनी धारण केली त्यात सगळ्यात जास्त पवित्रता महान कोण? पतिव्रता. हां, आमच्या ते काव्यावाल्याने म्हटले ना, पवित्र मन रखो पवित्र तन रखो, पवित्रता मनुष्यता की शान है, जो मन वचन कर्म से पवित्र है, वो चरित्रवान ही यहाँ महान है. पवित्र मन रखो पवित्र तन रखो, पवित्रता मनुष्यता की शान है, जो मन वचन कर्म से पवित्र है, वो चरित्रवान ही यहाँ महान है, वो चरित्रवान ही यहाँ महान. म्हणून चारित्र्याची पूजा केली जाते. तर महान सर्वांमध्ये चरित्र कोण आहे? पतिव्रता आहे. अनुसूया मातेनं यांना बालक बनवलं महाराज. आणि बालक बनवल्यानंतर ही खबर नारदांनी त्यांच्या पत्न्यांना सांगितली. आता तुम्ही, प्राकट्याचा वेळ जवळ आलेला आहे अगदी बरोबर, आता तुम्ही म्हणे वंचित राहाल तुमच्या पतींपासून. आणि मग ह्या तिन्ही देव्या पुन्हा आल्या आणि हे पाळण्यामध्ये तिन्ही बालक बनलेले, ब्रह्मा विष्णू महेश. अनुसूया सांगते तुमचे पती घेऊन जा. आता बालक बनल्यावरती सगळ्यांचे स्वरूप तसे बालक सारखे ओळखूच ना कोणाला. आणि जर दुसऱ्याच्या हात लावा तर पुन्हा, म्हणजे यांनी हिचं पातिव्रत्य हटायचा प्रयत्न केला पण यांचंच पातिव्रत्य जाण्याचा प्रसंग आला. दुसऱ्याच्या पतीला कसं काय आला? शेवटी तिला शरणागत आले अनुसूयाला, माता आमच्या ज्याने शक्य नाही, तू आता आमच्यावाले पती कोणते ते दे. आणि मग अनुसूयेनं कृपा केली आणि त्यांना त्यांचे पती वापस दिले. पण हा जो प्रसंग होता हा आजच्या दिवसाचा दत्त प्राकट्याचा. आणि अनुसूयेवर प्रसन्न होऊन तिन्ही देव्या आणि ब्रह्मा विष्णू महेश यांनी सांगितलं तुला काय पाहिजे? म्हणे काय नाही, यांनी बालक बनवून माझं स्तनपान केलेलं आहे, हे माझे पुत्र बनलेले, तेव्हा या तिन्ही शक्तींनी पुत्ररूपाने माझ्याकडे यावं अशी मागणी केल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही शक्ती एकत्र झाल्या आणि दत्त रूपामध्ये महाराज प्राकट्य झालेले आहे. आणि आपण सर्वांनी या प्राकट्याचा एकदा जयकार करायचे. दत्तात्रेय भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय. मासाना मार्गशीर्षोहम असा हा महान महिमा. आणि त्यातली देखील महाराज ही पौर्णिमा म्हणजे पूर्ण तिथी. बाकीच्या तिथी अपूर्ण आहे, पण पौर्णिमेच्या नंतर पुढे मोठी तिथी नाही. सर्वात मोठी तिथी कोणती? पौर्णिमा. आणि त्यातही चंद्र हा पूर्ण असतो याच्यामध्ये. हां,
अशा या पौर्णिमेच्या दिवशी हनुमंताचंही प्राकट्यपूर्व ब्रह्मचारी अवतार पौर्णिमेला आणि आमच्या दत्तात्रयाचंही प्राकट्य पौर्णिमेला, म्हणून हा प्राकट्य महोत्सव आपण साजरा करायचा आहे. या सत्यगावच्या व्यासपीठावरती भगवान दत्तात्रयाच्या प्राकट्य मला सर्वांना बधाई शुभेच्छा. एकदा सर्वांनी जयकारा करायचा आहे. दत्तात्रय भगवान की जय, दत्तात्रय भगवान की जय, दत्तात्रय भगवान की जय. दरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया दरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया अवधूत चिंतन गुरुदेव दत्तात्रया श्रीपादराया नरसिंह सरस्वती अतिराया दत्तात्रया
आपापल्या जागेवर बसून घ्या. दत्तात्रया श्रीपादराया नरसिंह सरस्वती यतिराया. दत्तात्रया करून आपापल्या जागेवर बसायचं. नरसिंह सरस्वती यतिराया. 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 दत्तात्रया श्रीपादराया 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 नरसिंह सरस्वती यतिराया. 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 दत्तात्रया श्रीपादराया 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 नरसिंह सरस्वती यतिराया. नरसिंह सरस्वती यतिराया. नरसिंह सरस्वती यतिराया. सरस्वती यतिराया. बसा खाली. खाली बसा. सरस्वती यतिराया. दत्तात्रया श्रीपादराया नरसिंह 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 सरस्वती यतिराया. 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 दत्तात्रया श्रीपादराया 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 नरसिंह सरस्वती यतिराया. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रयाचं प्राकट्य आनंदोत्सव झालेला आहे महाराज. देवतांनी पुष्पवृष्टी आकाशातून केलेली आहे. सर्वांना आनंद झालेला आहे. आणि हा पूर्ण अवतार, तसं तर महाराज रामकृष्ण पूर्ण अवतार म्हटले, पण या अभंगामध्ये महाराज नाथरायाने देखील या अवताराला पूर्ण अवतार शब्द वापरलेला आहे. असा भगवान दत्तात्रयांचा अवतार भक्तांना आनंद देण्यासाठी, दुष्टांत निर्दालन करण्यासाठी असा परिपूर्ण अवतार प्रकट झालेला आहे. आज त्यांचा प्राकट्य दिवस महाराज. भगवंताचं प्राकट्य आणि संतांची पुण्यतिथी हे दोन्ही अतिशय पवित्र असतात. ज्या दिवशी, कारण पुण्यतिथी जो दराडे परिवार आहे महाराज, अतिशय सात्विक परिवार, या स्वतःच्या मंदिराची ही उपासना दरवर्षी अनेक लोक येऊन या ठिकाणी महाराज कीर्तनकार सेवा करून गेलेत. आणि माझ्याकडेही काही वर्षापासून ही सेवा आलेली आहे. मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करून आणि मी भगवत चरणावर प्रार्थना करतो. जशी रात्री केली होती, माझ्याकडून काही अधिक झालं असेल तर कमी करा, कमी राहिलं असेल तर अधिक करा. अधिक ते सरते न्यूनते पुरते करून घ्यावे तुम्हा ते विनवतेशी, अशी प्रार्थना करून आणि दत्तात्रयाच्या जन्माच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला इथं विराम देतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय बोली रे क्षमा पराध महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमा पराध
भावे प्रतिपादके प्रसन्न हो आशीर्वाद जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय गुरुदत्ता स्वामी अवधूता अर्धी ओवाळीता हरली गोविंदा पले मन झाले हो मन मी तो पणाची झाले बळवट एका जनार्दन सेवत करा जय देव जय देव जय श्री गुरुदेव स्वामी अवधूत आरती ओवाळता हरली वैचिता जय देव काली लता गण वंदीन चरण डोळ्याने पाहिन डोकत प्रेमे आनंदीन व्हावी माझी आज पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ प्रेमाचा कल्लो चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी अकल पायशी व्हावे तया कला कल्पनेची बाधा न हो कोणे काळी अहंकाराचा वारा न लागो राजा नामा म्हणे तया सावे कल्या कल्पनेची बाधा न हो कोणे काळी मागणे एक तुझ प्रती आहे संतासनी रवी मध्ये देई अनेक तुझे काय न तुका म्हणे आता उदार तू होई ठेवी पायी संतास या संतास निरवी हेची मज देई देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 सुद्धा योग साधना करायलाच पाहिजे. योग साधना केल्यामुळं आपल्याला डॉक्टरकडे जायचं वाऱ्या चुकतील म्हणून आपण सर्वांनी योग साधना करायला पाहिजे. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला असे दत्तप्रभू आहेत. म्हणून जे योग साधना करतात त्यांचं शरीर निरोगी राहतं, त्यांच्या शब्दामध्ये सुद्धा ताकद आहे आणि त्यांना डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही, गोळ्या औषधे खायची गरज पडत नाही. योग साधना करणाऱ्याचं माणूस आयुष्य वाढत असतं. काय वाढत असतं? आयुष्य वाढतं. म्हणून तुमच्याविषयी मला खूप खूप मोठी तळमळ आहे. जसं आईचं प्रेम असतं मुलावर मुलीवर आणि त्यांचं प्रेम दुसरीकडेच असतं, तसं तुमचं पण झालेलंच आहे. मी आज ईश्वरनं फोन केला, दिंडोरीवरून आलो. तिकडं माझे कार्यक्रम चालू आहेत. तिथं दत्त देवस्थान एका मळ्यामध्ये त्यानं कीर्तन नाही ठेवले, माझे प्रवचनच ठेवलेले आहेत. संध्याकाळी पण तिथं प्रवचन आहे 6 ते 7. आणि तिथून मी माझ्याकडे वाहन नसताना मी आलो, त्याची कमाल आहे. का हो महाराज? माझ्याकडे वाहन नाही का नाही. इथं येणं म्हणजे एक दत्तात्रयाचीच कृपा आहे आणि मनोबल आहे, मनाची इच्छा आहे की आपल्याला दत्तजन्माच्या कीर्तनाला सत्यगावला जायचं अशी एक इच्छा धरली मनात आणि मी इथपर्यंत आलो. महाराजांनी सांगितलं, दीनानाथ महाराजांनी, आता महाराज आल्यावर सगळे भरपूर हसणार आहेत. आनंदामध्येच हसू येतं माणसाला, दुःखामध्ये हसायला येत नसतो. म्हणून सर्वांनी एकदा टाळी वाजवायची आणि काय म्हणायचं? राम राम म्हणायचं. बघा, राम राम म्हणू म्हणू अयोध्येला रामलल्ला म्हणजे स्थापन झालेले आहेत. आता सर्वांनी एकदा टाळी वाजवायची, राम राम म्हणायचं. प्रसाद येणाराच आहे का नाही? आणि मौन पण पाळलं पाहिजे. काय कमी बोललं पाहिजे. आपल्याला माहीत आहे बोलल्यामुळंच काय घडलेलं आहे, रामायण घडलेलं आहे. एका घराचे 2 घरं झालेले. कशामुळं झाले? बोलल्यामुळंच झाले. म्हणून बोलू नका. सर्वांनी आता राम राम म्हणून टाळी वाजवा. राम 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 म्हणा. राम 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 म्हटलं ना, नकळत झालेलं पाप सगळं जळून भस्म होतं आणि जे राम राम म्हणत नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं. म्हणून राम म्हणता रामची होईजे आणि राम राम म्हणता राम म्हणणाऱ्या माणसाला
काम काही करू शकत नाही. हनुमंतरायाने रामाचं भजन केलं म्हणून बाबांनी सांगितलं साधू नाही, जे साधू आहे ना, तरुण असो, जे भक्तीमध्ये रमलेले आहेत, जे योगामध्ये रमलेले आहेत, ज्यांना आहार चांगला आहे, ते कधीच कामाच्या अधीन जाणार नाहीत. नाही जाणार, कामाच्या अधीनं जातच नाहीत, ते कधीच जात नाहीत. म्हणून देवाच्या भजनामध्ये याच्यामध्ये आपण सर्वांनी रमलं पाहिजे. रंगी रंगे रे शिरंगे, काय भुललासी पतंगे. बघा, पतंग भुलला दिव्यावर जळून भस्म झाला, तसं हे पतंग आहे आपल्या स्वरूपाचा. आपण सच्चित आनंद असं ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. यासाठी दरवर्षी दत्त जयंती साजरी करत जा. जास्त न बोलता थांबतो. सर्वांना रामकृष्ण हरी जय हरी. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. विशेष दराडे कुटुंब गायीची पण सेवा करतात. गायीची सेवा चालूच राहू द्या. जिथं गाय आहे ना, ज्याच्या दारामध्ये गाय, त्याच्या घरात विठ्ठलाचे पाय असतात. म्हणून खरंच ही तुम्ही परंपरा चालू ठेवली. आणि आता लोक काय करायला लागलेत, कुत्रे पाळायलेत. पूर्वी कुत्रे घराच्या बाहेर राहायचे, दाराच्या बाहेर. आता ते छोटे छोटे कुत्रे घरात पाळलेत. एवढे लोक येडे झालेत. ते केस पडतात काय, हे पडतात काय, आहे का नाही. त्याच्यामुळे आजार व्हायला लागलेत. म्हणून आपले संस्कार हे चांगले आहेत. असे संस्कार टिकण्यासाठी दरवर्षी आपला अखंड हरिनाम चालूच राहणार आहे. सर्वांना नमो नारायण. हरिओम हरिओम हरिओम. ओम 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 ओम. एक गोष्ट माझी ऐका महाराज मंडळी. हां, फराळाचं पण आहे, काय टेन्शन घेऊ नका. महाराजजी आपण आहेत मोकळे, पण ज्यांचे लग्न झाले ते थांबतच नाहीत. लगेच बायकाचा फोन येतो. संसार हा कधी संपत नसतो. बाबांनी सांगितलं ना, रावणाचा संसार संपला का, संसारामध्येच माणूस संपतो, पण संसार संपत. प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. बोलणं सोपं आहे का नाही, पण वैराग्य अवघड आहे. पण वैराग्याशिवाय ज्ञान होत नाही. आत्तापर्यंत मी माधवबाबा घुले मठाधिपती इगतपुरी त्यांच्या सान्निध्यात राहिलो आणि पुढं राहणार आहे. बाबाला आनंद वाटतो. त्यांचं कीर्तन झालं की मी सुद्धा 5-10 मिनटं बोलायचो. खूप समाज राहतो त्यांच्या कीर्तनाला. माधवबाबा घुले इगतपुरी मठाधिपती. आणि पुढचा त्यांचा मोठा कार्यक्रम आहे 2 तारखेला मला वाटते फेब्रुवारीमध्ये भव्यदेवी असा फार मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी यायचं. तर आता फराळाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून आता काही तुम्हाला हसत नाही, आहे का नाही. हसत जा, जोडीनं हसा. काय रे सुग्रीव, सुग्रीव गाळा झाला आता. त्याला पस्तावा आला लग्न करून. असं राहिला असं तर संन्यास झाला असता. ते म्हणतो तुमच्याबरोबर येतो म्हणतोय. आता फराळाचं आहे. रामकृष्ण.